अंधार, यावर्षी आम्ही चुडतांचं डेकोरेशन केलंय, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? आमचा काही मानाचा नाही बाबा. काय म्हणताय? हे गावकार चालूच नाही आता. चालू हा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दुपारचे वाजले 4:10 आणि तुम्ही बघत असाल खांद्यावरती हे काय, तर हे कैचे खोले आणि हे मागे बांधलेत बांबू. आणि तुम्ही बघत असाल माझ्या तोंडावर वाजलेत 12. का? कारण चतुर्थी आहे 2 दिवसावरती आणि मी अजून डेकोरेशनला हात पण घातला नाही. आणि आता कुठे मी डेकोरेशन करतोय, मला माहीत पण नाही की डेकोरेशन होणार की नाही. कारण त्याच्यामध्ये कसं होतं की बाकीचे पण कामं असतात. हे डेकोरेशन मला आजच्या आज कसं करून काहीतरी ॲटलिस्ट थोडंफार तरी कंप्लीट करायचं आहे. तर पुन्हा कसं मी गणपती करायला पण जातो, त्याच्यामध्ये कसं पूर्ण सगळं जागरण वगैरे होतं आणि अशा काहीशा गोष्टी आहेत. आणि आता गणपतीचे आदले दिवस म्हणजे साधी गोष्ट नाही, ते जास्त मेन मोठा पार्ट त्याचा काय की जागरणच आहे. मग त्याच्यामध्ये एवढं जागरण होतं की नंतर मग गणपतीच्या दुसऱ्या दिवशी पण ते पूर्ण निवळत नाही, असा विषय असतो. तर बघूया आता कसं काय व्हिडिओ होतोय ते. डेकोरेशनला तर चाललं आहे, आता कितपत डेकोरेशन होतं आहे ते पण बघणार आहे. तुम्हाला पण मी दाखवेन काय काय करतोय ते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर बघायला मिळतील. तर व्हाळाला थोडं पाणी आहे पुन्हा. आता व्हाळातून गेलं तर पॅन्ट भिजणार, फुल पॅन्ट आहे. तर मयूर दादा गेला कोयता घेऊन. थोडा वेळ आपल्याला थांबावं लागणार आहे कारण कोयता गेला तिकडे. तर मयूर दादाला अशी केळीची पानं पाहिजे होती. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, तर गणपतीला फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि बरीचशी कामं पण बाकी आहेत. जसं की आपलं मेन डेकोरेशन बाकी आहे, पुन्हा गणपतीला अजून गणपतीचं काम बाकी आहे. तर माहीत नाही आता कसं करणार एवढ्या दिवसात. 2 दिवस फक्त बाकी आहेत. पुन्हा व्हिडिओ एडिट करून पुन्हा पोस्ट पण करायचा आहे. तर ठीक आहे, आता बघूया आता कसं कसं काय होतं आहे. तर आणि आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल बऱ्याच जणांना माहीत पण पडलं आहे की आप्पा ब्लॉग बनवते. चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. बघूया, अजून आला नाही मग त्याला कोयता घेऊन. त्याला केळीची पानं लागतात, तो त्याच्यासाठी गेला आहे. डेकोरेशन आपल्याला कसं टार्गेट आहे, साधारण आज 25 तारीख आहे. तर ब्लॉग पण आपला 25 तारखेला पोस्ट व्हायला पाहिजे. नाहीतर मग अजून पुन्हा कसं डेकोरेशनचे कसे व्हिडिओ आहेत सगळे आपले, ते कॅप्चर करून तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण मी देऊ शकतो 26 तारीखला. 26 तारखेला पुन्हा माती वगैरे बांधणे वगैरे हे पण प्रकार असतात आपल्याला. आंब्याचे टाळ वगैरे काढणे, खूप काय काय काम आहेत. 26 तारखेला ते मेन काम आहेत, काही करायलाच भेटणार नाही. तर असं काय काय आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं आपलं डेकोरेशन होणं मग गरजेचं आहे. या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली की मी बांबूला दोरी बांधली. म्हणजे कसं माझे दोन्ही हात असे, एका हातात मोबाईल एका हात ओपन, जसं चालायला आपल्याला इझी पडतं. नाही तर मग पुन्हा खांद्यावर सगळे बांबू घ्या, काय कसं काय होणार ते. तर कोकणात काय बघत कसं आहे की आता जिथे आपण गणपती ठेवतो त्या मागची भिंत रिकामी राहता कामा नये. त्या भिंतीवर काही ना काहीतरी चित्र काढलं पाहिजे. तर मी आता तसं काहीतरी चित्र काढत आहे आणि थोडंसं झालं आहे. चित्र म्हणजे काही निसर्गचित्र किंवा आपल्याला म्हणजे डिझाईन वगैरे असेल ते काहीतरी आपण करू शकतो. आणि कसं होतं की एखाद्या घरात जर स्त्रीचा स्वर्गवास जर झाला असेल तर तुळशीचं चित्र काढतात आणि पुरुषाचं जर झालं असेल तर मग पिंपळाचं चित्र काढतात किंवा वडाचं चित्र काढतात. तर मी असं चित्र काढलं आहे, थोडंसं अर्धवट आहे. त्याच्यामध्ये फक्त सप्तरंगी शेड द्यायची, आतमध्ये बाजूने फक्त त्याला रेड कलर द्यायचा बाकी आहे आणि आतमध्ये कलर भरायचे बाकी आहेत. नंतर झालं की नंतर मग डेकोरेशन करायला घेणार आहे. हे बघा, चित्र जवळपास पूर्ण झालेलं आहे, म्हणजे पूर्णच झालं आहे ते. आता त्याच्यामध्ये काय करायचं नाही, कारण कसं आपल्याकडे वेळ नाही आहे. तर साधारण असं काय चित्र केलं आहे. मध्ये काय शिमगा घातला ते विचारू नका. तो ऑरेंज केला आणि तो ऑरेंज केला, म्हणजे एवढं काय दिसत नाही, माझ्या मते चांगलंच दिसते. ठीक आहे, आता एवढंच काढणार आहोत फक्त. आता पुढे आता डेकोरेशन करायला घेणार आहोत. आता भिंतीवरचं चित्र वगैरे काढून झालं आहे आणि आता डेकोरेशनला हात घालणार आहे. तुम्हाला तेवढंच नाही सांगणार, आता सगळं झालं की नंतर तुम्हाला एकदम फायनल डेकोरेशन दाखवणार आहे. नाहीतर मध्ये मध्ये तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे. तर अशी 3 पॅनल बनवून झालेले आहेत. हे बघा, हे जे आहे ते एक असली 2 पॅनल बनवलेत, ते थोडंसं बनवायचं आहे. आणि हे एक असं पॅनल बनवलं आहे बांबूच्या काठीचं सगळं. तर त्याला काय करायचं आहे माहिती आहे, त्या तिघांना पुठ्ठा लावायचा आहे. असा पुठ्ठा लावल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती आपण झावळ्या लावणार आहोत. तर बघूया, आता जवळपास 20% काम झालं आहे, 20-30% काम झालं आहे. पुन्हा अजून एवढे बांबू आपल्याकडे उरले आहेत, अजून पण आहेत बाहेर. पण सध्या आपल्याकडे एवढ्यासाठी इनफ बांबू आहेत आपल्याकडे. अजून 2 पॅनल बनवायची आहेत. आता एक आहे ते, हे 2 मागची झाली
आणि अजून 2 इकडे आणि अजून एक पुढे लावायचं आहे आणि फ्रंटला एक आणि साईडला येणार पॅनल. तर असं कायचं डेकोरेशनचा थीम आहे. बघूया आता कितपर्यंत होतं इथे. आणि आता रात्रीचे वाजलेत किती, रात्रीचे 10-20 झालेत. तर बघूया आता केवढं होतं आहे तेवढं करणार आहे, नंतर बाकीचं उद्या करायचं आहे. तर मित्रांनो रात्रीचे वाजले 11:30 आणि जवळपास एवढं झालं आहे. एवढंच आपण करू शकलो. साधारण आपण 1, 2 आणि 3च पॅनल बनलेत एवढ्या वेळेत. पुठ्ठे वगैरे लावण्याचं काम करणार होतो, पण कसं झालं ग्लूगनने पुठ्ठा चिटकत नाही. तर ठीक आहे, त्याचं दुसरा काहीतरी ऑप्शन निवडू. तर आता सध्या हे काम इथेच थांबूया. आता उद्या येऊन सगळं पुन्हा करणार आहेत. आता साधारण 30% काम तर झालं आहे. तर बाकीचं फक्त पुठ्ठे वगैरे चिकटवायचे एवढंच राहिले आणि अजून 2 पॅनल फक्त बनवायचे आहेत. रात्रीचे वाजले 11:47 आणि इकडे प्लॅन आहे नेवरे बनवायचा. मदर इंडिया नेवरे इकडे बनले, नेवरे मी खातोय. तर रात्रीचे वाजले 11:50 आणि मी आत्ता तिकडून आलो आहे, डेकोरेशन वगैरे करून आलो आहे आणि माझ्या हातात नेवरी. आता पुन्हा मी गणपती वगैरे करायला जाणार आहे. गणपतीचं थोडंसं काम राहिलं आहे, तर आता आपण जाणार आहोत तिकडे. बाकीचे मित्रमंडळी पण आहेत, तर बघूया आता. तिकडचं पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. हळू बोलतोय कारण पप्पा झोपलेत. रात्रीचे वाजलेत 12. दरवर्षी आता गणपतीच्या आदले दिवस 2-3 दिवस जागरण असतंच ते, यावर्षी पण आहे. तर रात्री डेकोरेशन आम्ही 11:30ला बंद केलं आणि गणपती वगैरे करायला गेलेलो आणि त्याच्यामध्ये साधारण 5 वाजता आम्ही घरी गेलो. तर रात्रीचं पूर्ण जागरण होतं आणि आता उरलेलं डेकोरेशन वगैरे करायला निघालो आहे. आणि आता हे केळीचा घड आहे. आता जो केळीचा घड आहे तो आपण मातीला बांधणार आहोत आणि मागची जी झावळे आहेत ते आपण डेकोरेशनला वापरणार आहोत. तुम्हाला डेकोरेशन दाखवणार आहे. काल आपण अर्धवट सोडलेलं, आज कसं करून पूर्ण करायचं आपल्याला. ठीक आहे, तर मग आता डेकोरेशनची प्रस्तुत आता कशी होते ते आपण आता बघणार आहोत. रात्री थोडंसं गणपतीचं रांगवायचं वगैरे होतं, प्रभावळ वगैरे करायचे होते, तर रात्री केल्या आणि 5:10 आम्ही घरी गेलो. ठीक आहे, आता आपण आपल्या जुन्या घराकडे आलो जातो, डेकोरेशन वगैरे करणार आहे. माड्याच्या झावळ्या तर तुम्ही बघितल्यास. तर बघूया आता कसं काय होतंय. भरपूर वेळ झाला आणि ऑफ कॅमेरा बरंचसं काम करून घेतलं आणि मागे मला वाटले कोण नाही येणार, पण मागे देवाप्रमाणे धावून आले आणि आपण एवढं बनवलेलं आहे. आमचं विणकाम चालू आहे आणि शामू इकडे सुटता ऍडिंग, तर याला बोलतात माती बांधणे. आणि 1, 2, 3, 4 चारही पॅनलला आपल्याला पुठ्ठे लावून झालेले आहेत आणि आता बांधून वगैरे तयार केले जाते. डेकोरेशन आहे आणि पूर्वी लोक हेच करायचे. तर ऑलरेडी एक पॅनल झालेला आहे इकडे. फक्त त्याचा प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की अधांतरीय जुले न बांगणं, हे ओके झालंय, पण त्याचं पण असेल तेच प्रॉब्लेम आहे. जवळपास काम नाही झालं. ठीक आहे, चला. जवळपास काम व्हायला 4 वाजतील. 1 eternity later. तुटलेला निस्तार आहे. ओके, तुटलेला म्हणजे सगळ्यात निस्तरायचं. ओके, ऑलराईट. आई इकडे मस्तपैकी गाठी बनवते बघा. चतुर्थी अशा गाठी बनवल्या जातात अळूच्या. मस्त. उद्या चतुर्थीच्या दिवशी भाजी बनवणार त्यांची. तर अशी अळूची गाठ बनते आणि या गाठीची उद्या चतुर्थी दिवशी भाजी होणार आहे आणि एक्सक्लुझिव्हली ही भाजी चतुर्थीच्या दिवशीच होते. इकडे गाठी बनवते. इकडे सध्या डेकोरेशनचं काम चालू आहे. आता हे जे आहे हे जे बनते ते आपण ही जागा ओपन राहते तिकडे आपण लावणार आहोत. तर एक काम पूर्ण झालेलं आहे. आता दुसऱ्या कामाला मी आता हात घालणार आहे. बाबू, माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण आले, त्याच्याबद्दल तुझा काय मत आहे? माझं म्हणणं डोक्या भले आकाशात जाऊ, काय जमिनीवर राहावं. तुझे काटणार आज मरे अंधार. यावर्षी आम्ही चुडतांचं डेकोरेशन केलंय, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? आमचा काही एक मला काय नाही.
काय म्हणताय हे गावकार सांग. असे. चालूच नाही आता. चालू हा करा हा करा. सांग. तुका दोडके आवडता नाही. बरोबर माझा मित्र आहे ते वाह्यात भाजी आहे खराच तर. म्हणत ती रात्री तो म्हणजे लहान असताना त्याच नारळ मारी दे मंदिरात मारला. या कट कर तुला मी या स्वतःहून जाऊन ऍड करतो तुझा रोज मी युट्यूब ठेवतो. व्हिडिओ आज माझ्याकडे समजला. तर ही आता फ्रंटला लावायची पॅनल्स आहेत. हे 2 आहेत, 1 आणि 2. आणि ती साईडला लावायची आहे तट्टी. डेकोरेशन ऑलमोस्ट पूर्ण झालं आहे बघा. असं काहीचं डेकोरेशन आहे. ते आपण जे पॅनल तयार केलेले आहे ते लावलेत आपण जागावर बरोबर. आणि आता फक्त हे 2 लावायचे आहेत. हे 1 आणि हे 1. हे फ्रंटचे आहेत आणि ती एक आहे ती साईडची आहे. त्याला अजून फुलं वगैरे येणार आहेत या तट्टीला. आणि हे समोर फ्रंटला मस्त लागणार आहेत. आणि याच्यामध्ये लाईट पण सोडली तुम्हाला दाखवणार आहे आता. तर अशी काहीशी लाईट लावलेली आहे. अजून पण थोडंसं लाईटचं काम आहे. ते केल्यानंतर डेकोरेशन कम्प्लीट होणार. तर फायनली आपलं डेकोरेशन कम्प्लीट झालं तुम्हाला दाखवतो. दिस इज इट. हे बघा सगळे दोन्ही पॅनल वगैरे लावलेत. या साईडने आणलेल्या जावळ्या लावल्यात. या साईडला पूर्ण अशी जाळी केली असं केलं आहे. आणि आतमध्ये पूर्ण लाईट्स आहेत असं काय. असं डेकोरेशन आहे. तर डेकोरेशन झालेलं आहे आणि आता वेळ झाली व्हिडिओकडेच एंड करण्याची. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर बघायला मिळेल. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.